ब्रॉट टू यू बाय विगार्ड। लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीमध्ये काहीशी अस्वस्थता आता जाणवू लागलेली आहे। ज्या पद्धतीने 80 जागा आम्हाला मिळायला पाहिजे असं विधान अनिल पाटील करतायत, त्यानंतर छगन भुजबळ करतायत आणि हे महायुतीतले सरकारमधले मंत्री अशा पद्धतीने विधान करत असल्याने आता त्यावर बरीचशी चर्चा झडू लागली। आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, प्रवीण दरेकर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीने ही विधानं समोर येत आहेत, अजून फॉर्म्युलाही ठरला नाहीये, पण यापूर्वीच फॉर्म्युला ठरवा, आम्हाला किती जागा मिळणार ते सांगा असं भुजबळ म्हणतायत। काय म्हणाल? मला भुजबळांसारख्या नेत्यांनी किंवा प्रमुख नेत्यांनी अशा प्रकारचं जाहीर मेळाव्यात प्रसार माध्यमांसमोर किंवा पब्लिकली बोलणं हे महायुतीच्या दृष्टीनं त्या ठिकाणी हिताचं नाही हे समजून घेण्याची आवश्यकता आहे। प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षासाठी आवश्यक त्या जागा मागण्याचा अधिकार आहे। ते पक्षाची जेव्हा महायुतीची बैठक होईल, वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल, त्या प्लॅटफॉर्मवर हा विषय त्या ठिकाणी चर्चेत आला पाहिजे आणि त्याची सोडवणूक तिथेच केली पाहिजे। परंतु जाहीरपणे अशा प्रकारच्या मागण्या करून त्याच्यामध्ये वितुष्ट महायुतीत निर्माण होतं। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतात, जे अशा परिस्थितीमध्ये महायुतीसाठी पोषक नाही आहेत। जर 80 जागा भुजबळ मागायला लागले तर त्या ठिकाणी शिंदेसाहेब 80-90 जागा मागतील। मग 105 आमदार आणि अपक्ष असे 114 आमदार असणाऱ्याने आम्ही 228 जागा मागायच्या का? मग नेमकं विधिमंडळ किती सदस्यांचं आहे याचाही विचार मोठ्या नेत्यांनी करण्याची आवश्यकता आहे। आणि माझी तर तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती राहील की तात्काळ अशा प्रकारचे वक्तव्य थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत, अन्यथा रोज एकमेकांच्या विषयी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतील, ज्या महायुतीसाठी त्या ठिकाणी हिताच्या नसतील। नाही, पण तुम्हाला चित्र नेमकं कसं दिसतं? कारण लोकसभा निवडणूक झालेली आहे, जागा वाटपाचा मुद्दा घेऊन कुठेतरी आता वेगळी चूल मांडायची आणि एकत्र सगळ्या जागा लढायच्या, या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट तुम्हाला दिसतंय का? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। नाही, यावर भाष्य करणं खूप आधीचं होईल। मला वाटतं अजून तिन्ही पक्षाच्या पराभवानंतर एकत्रित बैठका होण्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये चर्चा विनिमय होईल आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीनं सामोरं जायचं यावर चर्चा झाल्याशिवाय अशा वक्तव्यांवर किंवा चर्चांवर भाष्य करणं हे मला वाटतं चुकीचं ठरेल। नक्कीच, पण नाना पटोले सुद्धा अशा पद्धतीचा दावा करतायत, 288 ज्या जागा आहेत त्या सुद्धा आम्ही लढू शकतो, असं कुठेतरी विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतायत। नानाच्या नाना तऱ्हा असतात। 288 पैकी ते 300 जागाही लढू शकतात, कारण ते नाना आहेत। पहिलं नानांनी आत्मपरीक्षण करावं। सांगलीची जागा आपल्याला मिळू शकली नाही आणि त्याच्यामुळे आपलं तुमच्या महाविकास आघाडीमध्ये किती महत्त्वानी स्थान आहे हे आपण समजून घ्या। आता योगायोगानं आपल्याला त्या ठिकाणी 13 जागा मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे जरा दमानाने संयमाने घ्या, उतावीळ होऊन त्या ठिकाणी हातचंही त्या ठिकाणी घालवू नका, अशी नानांना माझी विनंती राहील। अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याची आवश्यकता नाही। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये वर्षा बंगल्यावरती सर्व आमदार खासदारांची बैठक झाली। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं आपलं काम केलं नाही अशी एक भावना जी आहे ती या आमदारांनी व्यक्त करून सांगितलेली आहे मुख्यमंत्र्यांना, आणि याबाबत दखल घेतली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देत आहेत। नाही, मला वाटतं आतमध्ये काय झालं याची मला कल्पना नाही। आपण म्हणताय ते जर खरं असेल तर या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, त्यात काही तथ्य नाही। कारण मी सगळ्या 7च्या 7 जागांची मांडणी आणि विश्लेषण आपल्यासमोर करू शकतो। जोगेश्वरीची रवींद्र वायकरांची जागा
जी आली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 6 पैकी 4 आमदार आहेत. त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेला, आता नरेश म्हस्के त्यांना विचारावं, त्यांनी सांगावं की भाजपच्या लोकांनी काम केलं की नाही आहे. नरेश म्हस्केंची जागा आली, मीरा भाईंदर असेल, संजय केळकर असेल, मुख्यमंत्र्याच्या विधानसभेपेक्षा त्या ठिकाणी आमच्या विधानसभेतल्या आमदारांनी लीड दिलेलं आहे. त्यामुळे पक्षाचं कॅडर मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं म्हणून अशा प्रकारचा विषय दुरान्वयी त्यांच्या मनाला शिवला नव्हता. मला वाटतं अशा परिस्थितीत कटुता निर्माण होईल अशा प्रकारचा संशय किंवा चर्चा टाळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. असं जर असेल तर ते दुर्दैवी आहे. रायगडात सुद्धा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे होते. भारतीय जनता पार्टीनं जीव तोडून काम केलं म्हणून जे काही एक यश मिळालं ते आहे. पेणला आमच्या आमदार रविशेठ पाटील आहेत, त्यांच्या इथे आम्ही 40-50 हजाराचा लीड दिला, ज्यामुळेच त्या ठिकाणी तटकरे निवडून येऊ शकले. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि अशा जर चर्चा होत असतील तर त्या मला वाटतं योग्य नाहीत, दुर्दैवी ठरेल. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केली आहे. म्हणतात की ते आजारी असताना देखील त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कसं पाहता या विधानाकडे? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेकांच्या मेहनतीची, श्रमाची त्या ठिकाणी किंमत दिली जाते आणि एकमेकांचं कौतुक केलं जातं. पराभव आला तरी विजयी झालेल्या उमेदवाराचं मनापासून कौतुक करण्याची परंपरा याच महाराष्ट्रात आहे. परंतु हेही खरं आहे की ते काम करत असताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हेही अविरत त्या ठिकाणी परिश्रम करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जीवाचं रान करत होते. देवेंद्र फडणवीस साहेब तर आजाराची पर्वा न करता, तब्येतीची पर्वा न करता या महाराष्ट्रात फिरत होते. हेही आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. पण शरद पवार यांची देखील स्तुती अजित पवार करताना पाहायला मिळालं की 25 वर्ष त्यांनी समर्थपणे या ठिकाणी राजकारण केलं असं म्हणतात. अजितदादा कुठेतरी परत एकदा घरवापसी करण्याचे हे सगळे संकेत असं वाटतं. एकमेकांना डोळा मारायचं काम सध्या राजकारणात सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? अजितदादा कधी काय बोलतील याचा कोणीच त्या ठिकाणी थांगपत्ता लागू शकत नाही. ते अत्यंत इमोशनल व्यक्ती आहे, संवेदनशील व्यक्ती, आणि ती राजकीय गोळाबेरीज किंवा बेरीज वजाबाकी करत बसत नाही. जे त्यांना त्या क्षणी वाटतं ते पटकन बोलून मोकळे होतात. तशाच अर्थानं भावनिक होऊन मागचा इतिहास आठवत कदाचित ते भावूक झाले असतील. आता या विषयाचं तपशीलवार तेच स्वतः सांगू शकतात. मनसेनं पाठिंबा दिला होता या लोकसभेमध्ये, पण मनसेला शपथविधीचं निमंत्रण दिलं नाही. नाराजीचा सूर आहे त्या गटामध्ये, काय म्हणाल? माझ्या मते निमंत्रण पाठवलेलं आहे किंवा असावं असा माझा समज आहे. त्यामुळं का पाठवलं नाही वगैरे या विषयाची मला माहिती नाही. परंतु या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना निमंत्रित त्या ठिकाणी केलं होतं अशी माझी स्वतःची माहिती आहे. बरं, जरांगे पाटलांचं काय? जरांगे पाटील म्हणतात की माझा घातपात करण्याचा जो आहे तो कुठेतरी डाव आहे सरकारचा, अशी शक्यता त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि जर मागण्या मान्य केल्या नाही तर मराठा समाज कचका काढेल असं सुद्धा म्हणतात. मला वाटतं जरांगेंच्या प्रकृतीची काळजी त्या ठिकाणी सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे. मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांची प्रकृती त्या ठिकाणी ठीक राहावी, योग्य प्रकारचे उपचार त्या ठिकाणी त्यांच्यावर व्हावेत. आणि ते जे काय आरोप करतायत त्या आरोपात अजिबात तथ्य नाही घातपात करण्याचा. कारण या देशातल्या कुठल्याही नागरिकाचा, कुठल्याही आंदोलकाचा अशा पद्धतीनं घातपात करता येत नाही, होत नसतो. त्याच्यामुळे मला वाटतं जरांगे साहेबांनी अशा प्रकारचं एका व्यक्तीला, पक्षाला टार्गेट करून त्या ठिकाणी आपल्या आंदोलनाला दिशा देऊ नये अशा प्रकारची माझी त्यांना विनंती राहील. पण ते असं पण सरकार या निमित्तानं निश्चितच लक्ष घालू नये. यापूर्वी कुणबी नोंदीच्या संदर्भात एक धाडसी निर्णय त्या ठिकाणी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, दादांनी त्या ठिकाणी घेतला.
10% आरक्षणसुद्धा मराठा समाजाला दिलं. त्याच्यामुळे सरकार या ठिकाणी निगेटिव्ह आहे असं मानायचं काही कारण नाही. प्रक्रिया आहेत, जी काही सिस्टीम आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मराठा समाजाला लवकरात लवकर 100% न्याय दिला जाईल आणि त्या दृष्टीनं सरकारनेही गतिमान पद्धतीनं या ठिकाणी लक्ष घालावं अशीही माझी त्या ठिकाणी सरकारला मागणी राहील. आणि जरांगे साहेब यांनी या ठिकाणी मराठा समाजाच्या हितासाठी निश्चितच त्यांचे प्रयत्न समाजासाठी कौतुकास्पद आहेत, परंतु त्याचबरोबर त्यांचा जीवही आमच्या मराठा समाजालाच नव्हे तर या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. पण ते असं पण म्हणतात की सरकार डाव खेळतंय आणि माझा काटा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकारचा. नाही, मला असं वाटत नाही अजिबात. सरकार पूर्णपणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी सकारात्मक आहे, चर्चा करतं आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा डाव काढायचा किंवा घातपात करायचा काही विषय असू शकत नाही. संपूर्ण मराठा समाज असेल, महाराष्ट्र असेल, जरांगे साहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता आहे. त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी सरकार, आरोग्य विभागही त्या ठिकाणी काळजी घेतं आहे आणि त्याच्यामुळं सरकार असं कधीच आपल्या नागरिकाविषयी, नेत्याविषयी करत नसतं आणि ते याही बाबतीत नाही आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा आरोप त्याच्यामध्ये तथ्य आहे असं मला अजिबात वाटत. शेवटचा प्रश्न आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काल मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली. ते म्हणाले जसा रस्ता झाला तसा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल. कसं पाहता याकडे आणि कधीपर्यंत होईल? काही चर्चा सुरू झाल्यात का या मुद्द्यावर? हा विषय आमच्या अखत्यारीतील नाही, मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रातला विषय आहे. त्याच्यामुळं कधी विस्तार करणार, काय करणार या संदर्भात मुख्यमंत्री जे काय बोलतील आणि आमचे वरिष्ठ नेते तेच त्या ठिकाणी अधिकृत असू शकतं. आमच्या बोलण्यांना, वावड्यांना किंवा चर्चांना त्या ठिकाणी अजिबात अर्थ नसतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.